जाऊ बाई, लवकर लवकर घे ना, मी लवकर लवकर कपडे पिळून घेतो ना शिवानी. जराशे कपडे कच तर आपटा लागन. तसेच नेल्या ना बरं होईन काय घरी. काय लवकर लवकर केलं मुक झालं असं आहे काय. चांगला पटुपट करावं लागते ना. हो हो करा ना, आपटुपट करा करा, होऊ द्या वेळ. बापरे रंजना ताई, काय होय हे, पाहुणी ना घेऊन सहित कामी लावले बाबा तुम्ही तर. पाहुणी नाही आणले बाबा, धुणं धुवाले पाहुणी नाही आणल्या. आम्हाला वाटलं आम्ही दोघी जण जावा आलो, पण तुम्ही तर पाहुणी नाही सहित आणले बापा. लय पाहुणी नाही ना तुमच्या घरी, त्यातल्या 2 आणले का मग पाहुणी ना सोबत. व शिवानी, मी बिचारे एकटीच येणार होती, आता का पाहुणेले आणा ना काय मी. पण ठ्या काय म्हणे, आम्ही येतो म्हणे सोबत, तुमच्या गावात ते डंकीन पाहायचे म्हणे. चला म्हटलं बापा, नाहीतरी म्या पाहिलं बाई कोण आले सोबत, पण कोणी सोबत नव्हतं. मग शेवटी मग ह्या पाहुणी नाहीलेच घेऊन आली. पाहुणी नाही घेऊन आल्या दुसरे टोपलं तुम्ही पाहुणींच्या डोक्यावर दिलं बापा बापा. टोपलंही देऊन दिलं. अहो पाहुणींच्या डोक्यावर टोपलं दिलं ने. आता माझी बहीण होय तर बहिणीची तर कदर तर येणारच आहे. म्या म्हटलं बाई मीच घेतो, नाही म्हणे मी घेतो म्हणे. तू एवढं मोठं धुणं घेतं का म्हणे. त्याच्यात बिचारे आलं नसतं इथं, त्याला यायचं काम नाही पडलं असतं माझ्यासोबत. पण नळच नाही सुटलं ना, 3-4 दिवस झाले नळ नाही आला. आणि पाहुणे हे ते कपडे लय मोठे निघाले. मग म्हटलं जाऊ दे, पाणीने अधिक पाणी उबळलं घरचं, तर काही पाणी राहीन नाही म्हटलं. तर मग धुणंच धुवायला चालतो म्हटलं डंकीनवर. ह्या काय म्हणे ताई कशी असते हो म्हणे डंकीन, यायला तर काही माहीत नाही डंकीन कशी असते. म्हटलं चला आमच्या गावात स्पेशल डंकीन आहे म्हटलं, त्या डंकीनवर मग आम्ही कपडे धुवायला जात असतो म्हटलं. नळ आला नाही तर बरं झालं बाई म्हटलं. चला मग म्हटलं तुम्ही आता पाहुणे घ्या म्हटलं, मग कसं आहे काय तर चला म्हटलं माझ्यासोबत. असं वय असं म्हणून वय सगळ्या आल्या मग सोबत. बापरे सीता तर भल्ली धुण्यात गुंगा आहे, वर नाही पाहून राहिली काहीच नाही, नुसते कपडे धुण्यात मग नाही. तू बोलली शिवानी, पण तू जाऊ नये बोलली बाबा, काय राग आलो त्यात जाऊले. रंजना, मी माय काम होईपर्यंत कोणासोबत बोलत नाही म्हटलं. वर नाही पाहत आणि खाली नाही पाहत. माय काम होईपर्यंत मग करून त्यासोबत गप्पा गोष्टी, पण आता नाही करत मी माय गप्पा गोष्टी पुरं धुणं झाल्याशिवाय. करा बाप्पा तुम्ही तुमचं काम, सीताबाई करा तुमचं काम. मी काय म्हणतो गोटा नाही का हो खाली. शिवानी गोटा नाही का खाली. गर्दी मोठी वाटून राहिली. ती काय आम्ही दोघीच जाऊ आहे, मग कोण आहे तुम्हाला दिसून राहिलं. आणि तुम्ही डोक्यावरचं टोपलंच खाली उतरवणार नाही तर कसं तुम्हाला गर्दीने वाटत. हो ना, इकडल्या साईडने आहे ना तो गोटा खाली, घ्या धुवा चांगलं बद धुणं, तिथं चांगलं पाणी आहे स्वच्छ स्वच्छ. हो रंजना ताई, ह्या कोण आहे व तुमच्या बहिणी होय तर कुठच्या व्हायचे. हो माय, ह्या खेड्यातल्या कायले होय, ह्या शहरातल्या होय, यायले काय माहीत डंकीन मंकीन. हे माई बहीण, हिचं नाव म्हटलं राधा आहे, हिचं नाव सीमा आहे. राधा आणि सीमा एकाच गावात राहते शहरात, अमरावतीत नाही का, अमरावती तिथं राहते. त्या दोघी तिथंच राहते, दोन्ही बहीण अमरावतीत दिल्या. मी पडली माय खेड्यात. आता खेड्यात आता त्याइले काय माहीत. आता त्या दोघी जणी चांगल्या शहरात आहे, त्याइले काय पाहा लागते हो माय. घरात बटन दाबली का पाणी, नळ जिथे बाय बद 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 त्याच्या शहरात. आपल्यासारखं आहे का, उठलं का सुटलं कुठंही जा लागते, धुणं धुवायला होय काय चाललं डंकीनवर, असं आहे का त्याच्या इथं. बद बद बटन दाबली का पाणी, त्याच्या घरी विहीर आहे, सारा आहे, मशीन आहे, मोटर आहे. आपल्या इथं आहे का, आपल्या इथं तर काहीच नाही आहे. हो आहेच तसं, आपल्याला जिथं नाही तिथं जायला लागते ना. त्याइले कायले जायला लागते बाप्पा, त्याइले घर अन बस. मी लहानपणी पाहिली पण नदी, आम्ही लहानपणी जाऊ आईच्या घरी धुणं धुवाले, आम्हाला लय मजा आहे. म्हणून म्हटलं ताईले, म्हटलं आम्ही येतो म्हटलं तुझ्यासोबत, तर म्हणून आलो तिच्यासोबत. झालं ना आल्या तर तुम्हाला मजा वाटते पाहायची. आता आम्हाला रोजचं आहे तर आम्हाला काही नवल नाही वाटत त्याच्यात. चांगलं कसं मस्त आमच्या इथं पाणी पहा बरं, किती मोठी डंकी नाही, आणि कसं बद 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 पाणी पडून राहिलं, चांगलं वाटते आहे ना. असं मस्त रमणूक वाटून राहिलं इथं. हो मस्त रमणूक वाटून राहिलं, मस्त थंड आहे इथं. मला तर आवडलं बा. तुम्हाला ज्वार येत असन, पण मला लय आवडलं हे असं वातावरण. आम्हाला असं वातावरणच पाहायला भेटत ना. काजी तुम्हाला हे असं वातावरण नाही पाहायला भेटत काय. तसं आमचं वातावरण तर चांगलं आहे, सगळं शुद्ध आहे, प्रदूषण काही नाही आमच्या इथं. बापरे ताई, किती फ्रेश तुमच्या वावरातलं आहे काय पालं, किती चांगलं आहे जी. आम्हाला असं फ्रेश भेटतच नाही. आम्ही विकत घेऊन आम्हाला भेटत नाही एवढं फ्रेश. तो लगेचच तोडला वाटते माल तुम्ही. हो ना आताच तोडलं आणि आणलं, आता धुवून टाकतो म्हटलं मस्त. या डंकीन खाली चांगलं सगळं त्याची माती गिती धुलाई करतो, मग मार्केटात नेते माहिती भाऊ. मग काय मार्केटात गेलं का बाई विकनेस आहे ना. आम्ही सगळं स्वच्छ धुईधाय करून देतो, आणि फवारणी मारत काही नाही, मस्त ऑर्गॅनिक शेती करतो आम्ही. मस्त फक्त शेणखत गिनखत टाकतो,
चांगला फ्रेश माल राहते आमच्या बच्चा. का हो ताई, म्हणजे फवाऱ्याचे नाही राहत आम्हाला तर बोललो बाप्पा, फ्रेश मालच नाही भेटत खाले. आम्हाला असं म्हणजे चिमलं चांगलाच राहते आमच्या इथचा पालक गिलक. कधी कधी खाऊ नाही वाटत, पण आता खा लागते. फ्रेश पालक मस्त वाटते. पण हो शिवानी पिऊन घे. हो लता ताई, मी काय म्हणतो, जराशे थांबना हो ताई. चांगलं पाणी गडूळ करता काय? जराशी इकडे धुना तुमची पालक. तू बोलतो तू कशी बोलतो? तिथे धुणार आहे का मी पालक? तुमच्या धुण्याचं पाणी सरपाव गिरपाचं आणि त्याच्या साबणी गिबणीचं पाणी आणि त्याच्यात मी पालक धू काय? तुला तेवढे नाही समजत काय पालक स्वच्छ पाण्यात धुत असते म्हणून? तुला लागणं धुणं धुता येईन तिथं, पण मला नाही धुतात म्हटलं तिथं पालक. मला काय लोकांना का बेकार पालक धुतलेली विकायची आहे काय? मानाची बदनामी करून घ्यायची आहे का मला? कशी बोलतो तू? थांब जराशी, मला धुते बाई पालक. तुला दिवसभर नाही धुणं सोडा, मग आम्ही दिवसभर बसणार आहे का इथं? तू द्यायला लागन बापा इले, नाही तर काही खरं नाही आहे. धू दे, जाऊ दे, जरासं 5 मिनिट लेट होईल. इले लय गडबड आहे, धू दे. त्या ताई तिची पालक धुऊ द्या. अधिक वाद नका करू निर्माण. कायले एक शब्द बोलल्यानं भांडण वाढते. लागते आता ताई आपल्याला थांबा लागते. आणि तूच थांबव सीमा. काही समोर करू नको. त्याची पालक धुईपर्यंत आता थांबाच लागते. त्याला थांबा लागून राहिलं ना आपल्याला थांबा लागते. हो ताई, चांगली फ्रेश पालक आहे घेणं. आम्हाला पालकच नाही भेटत. ह्या बैपासचीच घे तू, कारण की आत्ताच तोडली येईन आत्ताच मालांना म्हटलं मस्त धुवून राहिली बाई. चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून राहिली. घेणं यायच्याच पाचची पालक घे, आम्हाला पालकच नाही भेटत खाले. हो तशीच पाहिजे आपल्याला ताई. मी तिला विचारतो किती रुपये किलो आहे तर बरोबर बसली तर घेऊन आहे तर थांब मग विचार करतो. हो तुमच्या खेळानं स्वस्तच भेटते, काही महाग आहे का? होय विचार तिले. लताबाई किती रुपये किलो विकली हो पालक? किती खपून राहिली? किती रुपये किलो न भपून राहिली? 30 रुपयाने विकून राहिली मामी. 30 रुपयानं माघारी तर लय गिराईक आहे. 30 रुपयानं सकाळी तोडा लागते, दुपारी तोडा लागते. मार बाई तोडणं सुरू आहे. तर लयच महाग सांगून राहिली व. थांबा तुम्ही काही बोलू नका. मी काय म्हणतो, इकडे या मापशी या, मी तुम्हाला सांगतो काय आहे तर. मग हो थांबा तुम्हाला फ्रेशच पाहिजे ना पालक. माझ्या घरच्या इले पाठवतो तिच्या वावरात आणि चांगली तोडून आला लावतो. तुम्हाला कायसाठी पाहिजे सांगा. अशीच पालक गिलक खायसाठी म्हटलं पण तोडून राहिली तोडून आणते तर मग काय मस्त पालक पुऱ्या गिऱ्या कर ना मग. पालकात ढापडी होते चांगले 2-3 किलो भाऊजीले तोडून आणला. फुकटाच भेटल्यावर काय मस्त तोडून आणा. भेटून तर आम्ही येतो ना, आम्ही तोडू लागतो लय मोठी. हो तसं नसते. एवढे जणाला जाता येते काय? माहीतचा माणूस बरोबर जाते, लपून एकटाच जाते बरोबर आणते तिच्या वाडीतली तोडून. असं आहे ते. एवढे जण गेले तर बस मग म्हणून मावरात ते तोडली. एखादं जण दिसलं माहीतचा माणूस बरोबर चालाकीनं जाते बरोबर तोडून आणते तिच्या वावरातली. बापा दुसरी गड्डी धुवून घेतो हे मोकळ्या करतो. मायाने ह्याही ओढल्या ना. अळाले यायचं धुणं राहिलं ना. रंजना सीता शिवानी झालं म्हटलं आता माझ्या पालक धुणं. आता धुवायचं चांगलं धुणं. तुम्ही जेवढ्या वाजेपर्यंत धुवायचं आहे तेवढ्या काय 10-15 मिनिटाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला थांबून ठेवलं. हो आता हे गेल्याबरोबर आपल्याला धुवायला भेटते का धुणं? 5-10 मिनिट पाणी म्हटलं असं कयकलं जाऊ द्या लागते, त्याच्यानंतर धुणं धुवा लागते. झाली ना हे मोकळी? अहो लताबाई झाली मग पालक धुवून दे ना एखादी गड्डी. उलीशी दे ना मले. पालक खाले तोंडाला लावाले. बोलतो तू कशी बोलतो? फुकट आहे काय? पालक मावली कष्ट करावं लागते ना मला. तोडासाठी मला कष्ट तोडा लागते ना. बी लावा लागते, वही करावं लागते. फुकट आहे काय? फवारे मारा लागते, सगळं काही करावं लागते तेव्हा पालक निघते. लोकांना वाटासाठी आहे काय? मला विकासाठी लावली म्हटलं मी. फुकट द्यासाठी कसं लावली नाही. आताच तर ताई तुम्ही म्हटलं त्या पाहुण्याला सांगितलं फवारे गिवारे काहीच नाही मारत म्हणून. आताच तुम्ही म्हणून राहिले फवाऱ्या मारून राहिले. मात्र निघून गेलं. फवारा गिवारे आमच्या याच्यात मारतच नाही आम्ही. फवारा मारत नसतो. खत टाकलं ना माहिती, शेणखत टाकलं ना. शेणखताला काय कमी पैसे लागते काय? खत म्हणायचं तर माझ्या तोंडात फवारा आला. चुकीनं आलता. द्या काही बोलू नका आणि देऊ नका बापा. जेवताना उलीशी खाली मागितली काय? आता मुठभर मागितली होती उलीशी. आपण तुम्हाला द्यायची नाही ना तर नका देऊ, राहू द्या. ताई तेले कायले मागून राहिले? आपल्याच तर घरी किती मोठी पडली आहे. पडले चाले मागत नका जो कोणाले काही. आता किती मोठ्या बोलल्या. किती स्वतःच्या तोंडा उतरून घेणार ना त्याच्या इकडून. कायले म्हणा लागते तुम्हाला? हे बोलली बेकार सवय. मी तरी तुम्हाला लय वेळा म्हणत असतो आपल्याच तर घरी जे नाही ते आहे. जे नाही ते आणून टाकते. दादाई टाकते, माईची आणून टाकते. असं मागत नका जात जो आहे ना आपल्या घरी. कोणाचे कायले बोलणे आहे का लागते? लताबाई माई मैत्रीण म्हणून मागितलं मी तिला. मजा की मी काय खरंच मागितलं का तिला? मजा की म्हटलं. तिच्या बच्चं पाहिजे होतं का? पाहिजे ना तुम्हाला तिच्या बच्चं. तिचं मन पाहिलं काय म्हणते बाई लताबाई. लताबाईनं चप्पा नाहीच म्हटलं. जशी मी तिला रोजच मागतो. तू रोज नाही मागितलं पण एक किल्ल्याला का साऱ्याच मग मला मशान म्हणते तिला कद दिलं ते तुझ्या जवळचे का म्हणून मी डायरेक्ट सगळ्याला विकत देत असतो. बाबा तुमच्यासोबत बोलाले पुरत नाही. मला वेळ होऊन राहिला. माया गिराईक वाट पाहून राहिला तिकडे. तिथं भाजीपाल्यावाल्यानं मला भाजीपाला मागितला आहे. त्याला लवकर द्यावं लागते.
नाही वेळ होऊन राहिला, देऊन देतो त्याईले. बाप्पा आमच्यासोबत काही बोलत बसू नका आणि तुमचा काही टाइमपास करू नका. हो हे भल्ली कंजूस आहे, लयच कंजूस आहे. हिचीच जाऊ लागन तर किती मनानं मोठी आहे, किती वाटप करते. हे लयच कंजूस आहे. हा अशी आहे, बोलायला कशी फटकड आहे, बातच बोलते ते. ताई तुम्ही तर मजाकच केली होती हो ताई. हा तेही ना म्हटलं, असंही ना म्हटलं तोंडा पुरतं घे बा. आमच्या मैत्रिणी तरी शहरात असून त्या तरी म्हणते घे म्हणून. तुमच्या इकडे तर भल्ली तीच लिहिलं ताई तुमच्या गावातली. कंदूस गिंदूच्या खांदी राहतेस ना बाई, तशी आहे ते कंदूस आहे म्हणूनच मी मजाक केली तिची. आमच्या गावात चहा लय भारी आहे. हा दिवसवातलं दिन नाही तर नाही दिन अशी आहे ते. कधी कधी तिच्या मनात असलं ना तर चांगली आणून देते ते. 2-3 किलो आणून देते, पण एखाद्या तोंडाने मागितली देत नाही हो बाई ते. हो काय, मनाची लोट आहे मग त्याच्या. हे तुम्ही किती पण मोकड्या बोलता, पण हा मला तुमच्या दोघीचाही स्वभाव आवडल्या. दोघी मस्त आहेत, याईच्या बहिणी भल्या मस्त आहे. पण तुम्ही मला तुमचा स्वभाव पटलाही. पण ताई चांगलंच बोला लागत असते आणि मोकळंच बोला लागत असते. आपल्याला कोण काय मागते, 2 शब्द चांगलेच बोललेले आवडत असते कोणाला. हा कोणाला काही इष्ट द्या लागते का आपली. हो हे बरोबर आहे तुमचं, मला पटलं हे. पण प्रेमाचे शब्द कोणाला चांगले वाटत असते ना.